नमस्कार फॅमिली, आज आपण बनवणार आहोत नागपूरचे फेमस असे झणझणीत तर्री पोहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी सुनंदा किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। तर्री पोहे बनवण्याचे आपले साहित्य 100 ग्रॅम मी हरभरा घेतला, रात्री भिजत घातला आहे तो। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 3 टोमॅटो, 4 कांदे हे वाटणसाठी लागणारे साहित्य आपले। आलं, लसूण, जिरे, मसाला वेलची, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहे, 4 लवंगा, 4 मिरे, सुक्कं खोबरं, तेजपत्ता आणि कढीपत्ता। तर पोह्यासाठी लागणारे आपले साहित्य, पोहे घेतलेले आहे मी 100 ग्रॅम। जास्त जर लोक असतील तर तुम्ही हे पोहे वाढवू शकता। चवीनुसार मीठ, शेंगदाणे, उकडलेला 1 बटाटा, मिरची, कढीपत्ता, जिरे, लिंबू, साखर, मोहरी, हिंग थोडा घेतलेला आहे आणि 2 कांदे। तर हे हरभरे आपण तर्री बनवण्यासाठी कुकरला लावून घ्यायचे। माझे थोडे हरभरे असल्यामुळे मी कुकरमध्ये डायरेक्ट नाही टाकत आहे, पातेलं ठेवलं कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेत आहे। त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडी हळद आणि आता याच्या 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। पहिली शिट्टी मोठी करायची आहे आणि नंतर बारीक गॅसवर होऊ द्यायचे आपल्याला 4-5 शिट्ट्या। तर वाटणासाठी मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, मी कांदा असा लांब लांब चिरलेला आहे आणि त्याला मोकळा करून घेतलाय छान आणि याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। या कांद्याबरोबर आपण कढीपत्ता पण टाकून द्यायचा आहे। कांद्याबरोबर कढीपत्ता पण छान होतोय। आणि हे खडे मसाले, कांदा झाला छान भाजून बघा, कांदा आणि खडे मसाले। आता याच्यामध्ये आपण कांदा काढून घ्यायचा आणि खोबरं भाजून घ्यायचं। आता तेल टाकण्याची काही गरज नाही, असंच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्येच आपल्याला आलं लसूण टाकून द्यायचं आणि आमचूर पावडरच्या ऐवजी मी 1 टोमॅटो घेतलेला आहे आंबटपणा येण्यासाठी। तुम्ही आमचूर पावडर पण घेऊ शकता टोमॅटो ऐवजी। मसाले छान भाजणं झालेले आहे। आता हे गार होऊ द्यायचे आणि मिक्सर मधून काढून घ्यायचे। टोमॅटो मी कच्चाच ठेवलेला आहे, भाजला नाही आहे। मसाला मी ह्याप्रमाणे बारीक करून घेतलेला आहे मिक्सर मधून बघा। आणि आपला कुकर गार व्हायचा आहे हरभरे लावलेला, तोपर्यंत आपण पोहे करून घ्यायचे। पोहे मी छान स्वच्छ धुतले आणि ह्या जाळीमध्ये असे पाणी गळत ठेवले। आता ह्या बाउल मध्ये मी हे पोहे काढून घेते। छान भिजलेले आहे पोहे। आता पोहे करायला सुरुवात करूया आपण। मी तेल गरम केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे जरा भाजले आपण, आता हे काढून घ्यायचे। त्या पोह्यामध्येच टाकायचे आपल्याला शेंगदाणे। सेपरेट ह्यासाठी भाजायचे आहे कारण शेंगदाणे लवकर जळल्या जातात, म्हणून सेपरेट भाजून घेतले आपण शेंगदाणे। आता याच्यामध्ये आता मोहरी टाकायची आहे, थोडा चिमूटभर हिंग आणि त्याच्यामध्येच आपल्याला कांदा पण घालून घ्यायचा आहे। 1 कांदा चिरला, हा पण कांदा मी लांब चिरलेला आहे आणि छान पातळ चिरला। कांद्याबरोबरच कढीपत्ता आणि मिरच्या टाकल्या। मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त। तिखट जास्त पाहिजे असेल तर वाढवू शकता, कमी पाहिजे असेल तर कमी करू शकता।
थोडे जिरे पण टाकत आहे मी याच्या पोह्यामध्ये. आता हे छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला तेलामध्ये. तर हे कांदा आणि मिरची छान झालेली आहे. याच्यातच आपण उकडलेला बटाटा टाकून द्यायचा आहे. नागपूरच्या तर्री पोह्यामध्ये उकडलेला बटाटा टाकत असतात, म्हणून आपण पण टाकायचा आहे, कारण आपण नागपूरचे तर्री पोहे करत. तर याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला, थोडं धणे पावडर, आणि आता आपण हे पोहे घालून घ्यायचे याच्यामध्ये. थोडे मोकळे करायचे याला. चवीनुसार मीठ, साखर घालायची आहे थोडी, आणि यातच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबाच्या बिया काढल्या आहे मी, आणि आता याला परतून घ्यायचं असं हलक्या हलक्या हाताने. याला थोडं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे ओलसरपणा येतो. झाले बघा, पोहे झालेले आहे. आता तर्री करायला घ्यायची आपण. हरभरे काढले मी कुकर मधून, बघा छान शिजलेले आपले हरभरे. आता याचं पाणी बाजूला करायचं, हरभरे बाजूला ठेवायचे आपल्याला. हे पाणी नंतर आपण भाजीतच टाकायचं आहे. तर आपण तर्री बनवायला घ्यायची आहे. तेल पण गरम झालं, आणि तेल जरा जास्तच टाकायचं आहे आपल्याला, कारण त्याचं नावच आहे तर्री पोहे, म्हणून तेल जरा जास्त घालायचं. मोहरी टाकते, मोहरी छान तडतडू द्यायची. नंतर जिरे, थोडा हिंग, आणि एक तेजपत्ता टाकत आहे याच्यात, आणि हे कढीपत्त्याचे 4-5 पानं, आणि हे आपण वाटण जे काढलेलं आहे ते पण याच्यातून घालायचं आहे. याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे, तेल सुटू द्यायचं आहे मसाल्याला आपल्याला. आता ह्या वाटण मध्येच आपल्याला काळा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद हे सगळं घालायचं आहे याच्यातच. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आपल्या ते पाण्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे आपण हरभरा शिजवताना, म्हणून मीठ जरा बघून टाकायचं. त्याच्यामध्ये हे मसाले जळू नये म्हणून हेच मसाल्याचं पाणी घालणार आहे थोडं. आणि आता याला फिरवून घ्यायचं असं. आणि 2-2 मिनिटांनी याला बघायचं आहे. बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे. मसाला छान झाला आपला. आता याच्यामध्येच आपण हरभरे टाकून द्यायचे आहे. आणि हरभरे झाले ना, हरभऱ्याबरोबरच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. त्या तर्रीमध्ये कोथिंबीर जास्त असते, म्हणून आपल्याला एकदा नाही 2-3 वेळा कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये. आणि आता हे मसाल्यामध्ये छान होऊ द्यायचे, छान मुरू द्यायचे आहे हे हरभरे. परत झाकण ठेवायचं याच्यावर. मसाल्यामध्ये हरभरे छान मिळल्या गेलेले आहे. आता हे आपण जे पाणी काढलं होतं ना हरभरे शिजलेलं, तेच पाणी याच्यात टाकायचं आहे. आणि दुसरं जे पाणी केलेलं आहे मी, गरम केलेलं आहे पाणी, गरम पाणी घालणार आहोत आपण. ते थोडं याला आणखी एक वाफ येऊ द्यायची आहे 7-8 मिनिटं. बघा छान तर्री आलेली आहे. आता याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं. किती तर्री करायची तुम्हाला त्यानुसार गरम पाणी टाकायचं. थंड पाणी अजिबात नाही घालायचं.
पूर्ण गरम पाणी घालायचं. आता याच्यामध्येच आपल्याला टोमॅटोचे तुकडे टाकून घ्यायचे आहे 2-3. असे तुकडे टाकायचे आहे कच्चेच. आणि कोथिंबीर टाकायची आहे परत याच्यावर. आणि आता याच्यावर झाकण न ठेवता आपल्याला 8 ते 10 मिनिट याला छान उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवलं तर काय आहे, तरी येत नाही, म्हणून आपण झाकण नाही ठेवायचं याच्यावर, असंच राहू द्यायचं आणि गॅस बारीक करायचा. झाली आपली तर्री तयार. बघा छान तर्री आलेली आहे. आणि हे बघा टोमॅटो पण आपले छान झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे मी आता. झालं आपलं. तर्री पोह्याची डिश कशी तयार करायची ते दाखवते मी तुम्हाला. आपले पोहे पण झालेले आहे, आपली तर्री पण झालेली आहे. आता याच्यामध्ये मी पोहे टाकले ह्या बाउल मध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला हरभरे टाकायचे आधी. आणि आता बाजूनी तर्री टाकायची आहे. याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे जरा. आणि कांदा. तर्री पोह्यामध्ये कांदा फार महत्वाचा आहे. कांद्याशिवाय काही तर्री पोहे छान लागत नाही. आणि थोडे सेव. आणि हे टोमॅटो. झाली आपली तर्री पोह्याची डिश तयार. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कोणी कोणी केली ते. आणि असेच माझे व्हिडिओज बघत चला. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून मी कुठलेही व्हिडिओज टाकले, रेसिपीज टाकल्या ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार. धन्यवाद.